स्टुडंट्स, मागच्याच व्हिडिओमध्ये आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज हा टॉपिक स्टार्ट केला होता आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजमधल्या 4 प्रॉपर्टीजपैकी लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही पहिली प्रॉपर्टी आता आपण स्टडी करून झालेली आहे. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे काय आणि लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरसाठी राऊल्ट्स लॉ हे 2 टॉपिक आपले कंप्लीट झाले. आता पुढचा तुमचा टॉपिक आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. म्हणजे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरच, पण रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे नेमकं काय, तर द रेशो ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग ऑफ सॉल्व्हंट इज डिवायडेड बाय दी वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. म्हणजेच वेपर प्रेशर लोअरिंगची व्हॅल्यू म्हणजे डेल पी याला डिवाईड करायचं आहे तुम्हाला वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंटनी. हा जो रेशो असेल यालाच आपण म्हणतो, या रेशोलाच आपण म्हणतो रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. दस हेच जर मॅथमॅटिकली लिहून घेतलं तर रिलेटिव्ह वेपर प्रेशर लोअरिंग इज इक्वल्स टू डेल पी अपॉन P1 नॉट. डेल पी इज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, P1 नॉट इज वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. सो ही फर्दर पुढे जर इक्वेशन लिहिलं आपण तर डेल पीची व्हॅल्यू आपण तिथे पुट करू शकतो, म्हणून नवीन इक्वेशन मिळेल तुम्हाला. डेल पीची व्हॅल्यू पुट केल्यानंतरचं P1 नॉट मायनस P1 अपॉन P1 नॉट, इक्वेशन नंबर 2.7. हे जे इक्वेशन नंबर 2.7 तुम्हाला इथे मिळालेलं आहे त्यामध्ये ही जी व्हॅल्यू आपण पुट केली की डेल पी इज इक्वल टू P1 नॉट मायनस पी, ही इक्वेशन आपलं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचं इक्वेशन आहे. डेल पी इज इक्वल टू P1 नॉट मायनस P1. सो इथे डेल पीच्या ठिकाणी आपण P1 नॉट मायनस P1 ही व्हॅल्यू इथे पुट केलेली आहे. आता आपल्याला फर्दर हे इक्वेशन जर पुढे हे करायचं असेल, आणखीन डिराईव्ह करायचं असेल तर त्यांनी आपल्याला इथे 2.6 नंबरचं जे इक्वेशन आपण घेतलं होतं त्याचं इथे रिलेशन लावलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण इथे इक्वेशन नंबर 2.6 जे आपण घेतलं होतं राऊल्ट्स लॉचं, जे आपल्याला लास्टली मिळालं होतं ते इथे लिहून घेणार आहोत. द इक्वेशन 2.6 शोज दॅट. इक्वेशन 2.6 काय होतं ते जर इथे आपण लिहून घेतलं ते होतं आपलं डेल पी इज इक्वल टू P1 नॉट इंटू x2. ठीक आहे. मग आता डेल पीची व्हॅल्यू जर आपण P1 नॉट इंटू x2 ही आपण आधीच डिराईव्ह केली होती 2.6 मध्ये, तर आपण याची व्हॅल्यू इथे x2 ची व्हॅल्यू आपण इथे डिराईव्ह करू शकतो. ती कशा पद्धतीने, तर तुम्ही इथे डेल पीला डेल पी अपॉन P1 नॉट डिवाइड जर केलं तुम्ही तर तुम्हाला ही नवीन व्हॅल्यू मिळेल इज इक्वल्स टू x2. थोडक्यात काय, याच इक्वेशनला तुम्ही इथे इंटरचेंज करून घेतलेला आहे. P1ला इक्वल टूच्या या बाजूने नेलं तर इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये होतं, इकडे गेलं डिवायडेशनला झालं, खाली डिनॉमिनेटरला आलं इज इक्वल्स टू x2. मग यालाच तुम्ही पुढे कंटिन्यू जर केलं तर तुमचं हे नवीन इक्वेशन इथे तयार होईल. P1 नॉट मायनस P1 अपॉन P1 नॉट, इक्वेशन नंबर 2.8. थोडक्यात काय, दस द रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इन द सोल्युशन. म्हणजे हे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर जे आहे डेल पी अपॉन P1 नॉट इज इक्वल टू x2, म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हे मोल फ्रॅक्शनच्या इक्वल झालं. सो देअरफोर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे हे कशावरून म्हणतो, ज्या वेळेला तुमची प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टी ही नंबर ऑफ पार्टिकल्सवर डिपेंड असेल त्यावेळेला ती तुमची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असते. मग इथे हे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर जर x2 च्या इक्वल टू आहे म्हणजेच तुमची लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर किंवा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही प्रॉपर्टी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे असं इथे प्रूव्ह होतं. आता तुमचा नेक्स्ट टॉपिक आहे मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम दी वेपर प्रेशर लोअरिंग. म्हणजे हे जे वेपर प्रेशर लोअरिंगचे आपण इक्वेशन्स डिराईव्ह केलेले आहे त्यावरून तुम्ही मोलार मास ऑफ सोल्यूट कसं कॅल्क्युलेट करणार त्यासाठीचा फॉर्म्युला तुम्ही आता इथे डिराईव्ह करणार आहात. म्हणूनच इथे हेडिंग आहे मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम वेपर प्रेशर लोअरिंग. आत्ताच आपण वर मिळालेलं जे इक्वेशन आहे 2.8 ते आपण इथे आता आधी लिहून घेणार आहोत. वी स्टडीड दॅट रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू द मोल फ्रॅक्शन x2. ठीक आहे ना. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजेच आत्ता कोणतं इक्वेशन मिळालं तुम्हाला, डेल पी अपॉन P1 नॉट इज इक्वल टू x2, इक्वेशन नंबर 2.8.
relative lowering of vapor pressure is equal to the mole fraction x2 of the solute in the solution. From equation 2.6 it follows that del p upon p1 naught is equal to x2. हे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे, इक्वेशन नंबर 2.8. सो रिकॉल द चॅप्टर 10 सेक्शन 10.5.6 मोल फ्रॅक्शनचा जो टॉपिक आपण आधी 11th मध्ये स्टडी केलेला आहे त्यात आपण शिकलो होतो की द मोल फ्रॅक्शन ऑफ अ कंपोनंट ऑफ अ सोल्युशन, एखाद्या कंपोनंटचा जो मोल फ्रॅक्शन आहे हा नेहमी त्याच्या इक्वल असेल टू इट्स मोल्स डिव्हायडेड बाय दी टोटल मोल्स इन द सोल्युशन. थोडक्यात काय मोल फ्रॅक्शनची डेफिनेशन आहे ही की एखाद्या सोल्युशन मधल्या कंपोनंटचे जे मोल फ्रॅक्शनचा जो फॉर्म्युला आहे तो आहे त्याचे नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स. समजा मग x2 तुमचा मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इथे आहे तर x2 चा जो मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला असेल तो असेल n2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय n1 प्लस n2 दॅट इज टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ द सोल्युशन. हे तुम्हाला मिळालं मोल फ्रॅक्शनचं इक्वेशन. यानंतर याचा वापर आपल्याला आता पुढे करून घ्यायचा आहे की व्हेअर n1 आणि n2, n1 आणि n2 काय आहे तर n1 हे आहेत नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट आणि n2 हे आहेत नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. ठीक आहे, मग त्यामुळे वी आर कन्सर्न ओनली विथ द डायल्यूट सोल्युशन. इथे आपण खूप डायल्यूट सोल्युशन शिकतोय कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघत असताना, त्यामुळे n1 दॅट इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट आर ग्रेटर दॅन n2 म्हणजे n2 पेक्षा व्हेरी डायल्यूट सोल्युशन असल्यामुळे सोल्यूट खूप कमी आहे आपल्या सोल्युशनमध्ये, त्यामुळे सोल्यूटचे पार्टिकल खूप कमी आहेत आणि सॉल्व्हंटचे पार्टिकल खूप जास्त आहेत. त्यामुळे n1 प्लस n2 इज इक्विव्हॅलंट टू n1. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की इथे तुमचं जे या ठिकाणी n1 प्लस n2 मध्ये तुमचं n2 हे खूप निग्लिजिबल आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट खूप निग्लिजिबल आहे कारण n1 इज ग्रेटर दॅन n2. हेन्स n1 प्लस n2 ला तुम्ही सिमिलरली किंवा इक्विव्हॅलंट टू n1 लिहू शकता. मग असं असल्यामुळे x2चं जे तुमचं नवीन इक्वेशन होऊन जाईल ते होईल इथे या ठिकाणी x2 इज इक्वल टू n2 अपॉन n1, कारण या ठिकाणी n2 खूप निग्लिजिबल आहे म्हणून आपण तो इथे थोडासा इग्नोर केला. मग हे जे मिळालेलं इक्वेशन आहे हे तुम्ही आता मिळालेल्या 2.8 इक्वेशन मध्ये जर पुट केलं तर तुम्हाला इक्वेशन मिळेल डेल पी अपॉन p1 नॉट इज इक्वल टू n2 अपॉन n1, इक्वेशन नंबर 2.9 या ठिकाणी. ठीक आहे, मग हे जे इक्वेशन मिळालं, सपोज दॅट वी प्रिपेअर अ सोल्युशन बाय डिझॉल्विंग W2 ग्राम ऑफ सोल्यूट इन W1 ग्राम ऑफ सॉल्व्हंट. तुम्हाला माहिती आहे तुमच्या सोल्युशनमध्ये दोनच गोष्टी आहेत, सोल्यूट आणि सॉल्व्हंट. त्यामुळे W1 ग्राम ऑफ सोल्यूट ज्या वेळेला तुम्ही W2 ग्राम ऑफ सोल्यूट घेतलं ते तुम्ही डिझॉल्व्ह केलं W1 ग्राम ऑफ सॉल्व्हंटमध्ये, हे झाले त्यांचे मासेस ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. सो द मोल्स ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट इन द सोल्युशन आर देन. मग यांचे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट जर करायचे असतील n2 आणि n1 तर ह्या व्हॅल्यूज तुम्हाला कशा मिळतील. सगळ्यात पहिले आपण बघूया नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कसे काढणार. सो n2 कसं काढणार ते जर काढायचं असेल तर तुम्हाला घ्यावं लागेल W2 अपॉन m2. W2 इज मास ऑफ सोल्यूट अँड m2 इज मोलार मास ऑफ सोल्यूट अँड n1 कसं काढणार तुम्ही W1 अपॉन m1 दॅट इज मास ऑफ सॉल्व्हंट अँड मोलार मास ऑफ सॉल्व्हंट. ओके, इक्वेशन नंबर 2.10 तुम्हाला या ठिकाणी मिळालं. सो वेअर m1 and m2 these both are molar masses of solvent and solute respectively. The substitution of equation 2.10 into equation 2.9 yields, म्हणजे ह्या 2.10 मध्ये ज्या n1 n2 च्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत त्या जर तुम्ही 2.9 मध्ये पुट केल्या तर तुम्हाला इक्वेशन काय मिळेल. इकडे थोडं परत आपण पुढे पुन्हा इक्वेशन लिहून घेऊ. x2 इज इक्वल टू डेल पी अपॉन p1 नॉट हे आपलं जुनं इक्वेशन आहे. त्यामध्ये n2 आणि n1च्या नवीन मिळालेल्या व्हॅल्यूज जर तुम्ही पुट केल्या तर तुमचं इक्वेशन तयार होईल W2 डिवायडेड बाय m2 अपॉन W1 डिवायडेड बाय m1
ठीक आहे. मग याला जर थोडं तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुमच्या लक्षात येईल हे कसं सॉल्व्ह करायचं. त्यासाठी आपण हे इक्वेशन थोडं आपल्या सोयीने लिहून घेऊया. W1 अपॉन M2 डिवायडेड बाय W2 अपॉन M2 डिवायडेड बाय W1 अपॉन M1. ठीक आहे. मग हेच इक्वेशन आता आपण इथे पुन्हा लिहूया. डेल P अपॉन P1 नॉट इज इक्वल टू, हे जर सॉल्व्ह केलं आपण W2 अपॉन M2 आणि W1 अपॉन M1, हे जर आपण इक्वेशन सॉल्व्ह करायचं असेल आपल्याला, तर ही व्हॅल्यू ही जी व्हॅल्यू आहे डिवायडेशनमध्ये आहे ही जर सॉल्व्ह केली तर हा M1 जो आहे तो न्यूमरेटरला येईल आणि W1 जो आहे तो डिनॉमिनेटरला जाईल आणि वरचा न्यूमरेटर जसाच्या तसा राहील. सो डिनॉमिनेटर आपण लिहून घेऊ इथे. तर W2च्या बाजूला मल्टिप्लिकेशनमध्ये हा M1 येऊन जाईल. सो आपण इथे लिहूया न्यूमरेटरला W इंटू M1 जो खाली डिनॉमिनेटरला होता आणि डिवायडेड बाय M2 इंटू W1. हे तुम्हाला मिळालं इक्वेशन नंबर 2.11. Knowing all other quantities, the molar mass of solute M2 can be calculated. समजा तुम्हाला डेल P, P1 नॉट, W2, M1 आणि W1 ह्या सगळ्या व्हॅल्यूज माहिती असतील तर तुम्ही या इक्वेशनवरून M2 इथे कॅल्क्युलेट करू शकता. आता पुढे तुम्हाला इथे एक सॉल्व्ह प्रॉब्लेम दिलेला आहे. प्रॉब्लेम नंबर 2.4. अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 394 ग्राम ऑफ अ नॉन वोलाटाईल सोल्यूट इन 622 ग्राम ऑफ वॉटर. म्हणजे 394 ग्राम हे इथे तुमचं सोल्यूटचं मास आहे. म्हणजे थोडक्यात तुमचं W2 तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. 62 ग्राम म्हणजे तुमचं W1 सुद्धा तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेलं आहे. द व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज फाउंड टू बी 30.74. म्हणजे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इथे तुम्हाला दिलेलं आहे, जे आपलं सिम्बॉलिकली व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन असतं P1 आणि नंतर तुम्हाला इथे 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरसुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे, ज्याचं की आपल्याला इथे काही काम नाही आहे. इफ वेपर प्रेशर ऑफ वॉटर ॲट 30 डिग्री सेल्सिअस इज 31.8 मिलीमीटर Hg, व्हॉट इज द मोलार मास ऑफ सोल्यूट. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे प्रोव्हाइडेड केलेल्या आहे. आत्ताच डिराईव्ह केलेल्या फॉर्म्युलामध्ये ह्या जर व्हॅल्यूज तुम्ही पुट केल्या तर तुम्ही इझिली इथे मोलार मास ऑफ सोल्यूट M2 कॅल्क्युलेट करू शकता. हे प्रॉब्लेम तुम्हाला इथे सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. आता इथे नेक्स्ट आहे 2.5 नंबरचं प्रॉब्लेम. हे सुद्धा तसंच त्याच फॉर्म्युलावर बेस्ड आहे. व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर बेन्झिन 78 ग्राम पर मोल. मोलार मास त्याचं तुम्हाला प्रोव्हाइडेड आहे. अ सर्टन टेम्परेचर इज 640 मिलीमीटर Hg. नॉन वोलाटाईल सोल्यूट ऑफ मास हे सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे. सोल्यूट ऑफ मास ऑफ सोल्यूट 2.315 ग्राम इज ॲडेड टू 49 ग्राम ऑफ बेन्झिन. म्हणजे सॉल्व्हंटचं मास दिलेला आहे 49 ग्राम. द व्हेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन इज 600 मिलीमीटर Hg. व्हेपर प्रेशरसुद्धा दिलेलं आहे. व्हॉट इज द मोलार मास ऑफ सोल्यूट. तुम्हाला M2 इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या की तुम्हाला आन्सर इझिली कॅल्क्युलेट करता येईल. अशा पद्धतीने तुम्हाला मोलार मास ऑफ द सोल्यूट फ्रॉम व्हेपर प्रेशर लोवरिंग वरून न्यूमेरिकल्स एक्सरसाइजमधले सुद्धा सॉल्व्ह करून बघायचे आहे. ह्या व्हिडिओ बघितल्यानंतरचं तुमचं जे होमवर्क आहे ते आहे डिराईव्ह द रिलेशनशिप बिटवीन मोलार मास ऑफ सोल्यूट अँड व्हेपर प्रेशर ऑफ सोल्यूटचं जे डेरिव्हेशन आपण बघितलं ते, प्लस हे 2.4 आणि 2.5 नंबरचे जे सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करून बुकमध्ये लिहून मला व्हॉट्सॲप करायचे आहेत. हेच तुमचं आजचं होमवर्क आहे.